अकराचा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला पटियाला कोर्टात हजर केलं जात आहे आणि एनआयएने तहव्वूर राणाला पटियाला कोर्टात हजर केलेला आहे। राणावर यूएपीए अंतर्गत एनआयएने गुन्हा दाखल केला आणि एनआयए तहव्वूर राणाची कोठडी मागणार आहे। आणि अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? विशाल, ही कारवाई बंद खोलीत सुरू आहे, म्हणजे कॅमेरासमोर सुरू आहे। सुनावणी सुरू झाली आहे। तहव्वूर राणाचे कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील, एनआयएच्या कायदेशीर पथकाचे वकील हे सगळे एकाच रूम मध्ये आहे। न्यायाधीश आहे आणि सोबत त्यांचे कर्मचारी जे आहे। महत्वाचं म्हणजे साधारणतः जेव्हा 26 अकराचा दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड जो आहे आणि मास्टर माइंड तहव्वूर राणा पटियाला कोर्टात दाखल झाला, त्यावेळेस मोठा एक संपूर्ण काफिला जो आहे, जो कॉन्वॉय आहे त्याच्यासोबत होता आणि त्यानंतर त्याच्यावरती साधारणतः 14 दिवसाची कोठडीची मागणी करण्यात आल्याची एनआयएच्या वतीने माहिती पुढे आलेली आहे। सोबतच इन कॅमेरा बंद खोलीत ही सुनावणी सुरू आहे, त्यामुळे लवकरच या संदर्भात आता वकील स्पष्टपणे माहिती देतील आणि त्यानंतरच स्पष्टपणे सांगता येईल की आपल्याला की काय होऊ शकतं। पण महत्वाचं म्हणजे आता एनआयएच्या वतीने कोर्टमध्ये वकील जे दयानंद कृष्णन आहे ते युक्तिवाद करीत आहे आणि जे न्यायमूर्ती आहे, न्यायमूर्तीला संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली जात आहे। सोबतच जी वैद्यकीय चाचणी केली गेली होती त्याची देखील माहिती दिली जात आहे। याचा अर्थ असा होतो की लवकरात लवकर दिल्लीतली कोठडी पूर्ण करून सोबतच ज्यावरून माहिती मिळते की मुंबईत देखील तहव्वूर राणा याला घेऊन जाण्याची मागणी करण्यात येणार आहे। त्यामुळे आता पहिल्यांदा किती दिवसाची कोठडी, पोलीस कोठडी मिळते आणि ही या पोलीस कोठडीच्या दरम्यान तो कुठे राहतो, तिहार तुरुंगात राहतो की एनआयएच्या जी एनआयएने जो कक्ष तयार केला त्या कक्षात राहतो, हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। 26 अकराच्या हल्ल्यामध्ये तहव्वूर राणाने मुंबईमध्ये येऊन रेकी केलेली होती असं देखील म्हटलं जात आहे। काही लोकांची मदत घेतली होती आणि या सगळ्या याच्यात मुंबई पोलिसांना देखील त्याची कोठडी मिळू शकते का? म्हणजे या तपासानंतर 15 दिवसांची कोठडी जर एनआयएला मिळते तर पुढली प्रक्रिया किंवा पुढला टप्पा तो असू शकतो का? बरोबर आहे विशाल, पुढला टप्पा जो असणार आहे मुंबईच्या 26 अकराच्या मध्ये जो हल्ला झाला होता त्यामध्ये ज्या पद्धतीनं मुंबईचं एनआयए कोर्ट जे आहे ते या संदर्भात चौकशी करणार आहे आणि त्यासाठी तहव्वूर राणा याची पोलीस कोठडी मुंबई एनआयएला हवी आहे। पण त्यापूर्वी दिल्लीतील एनआयए शाखेमध्ये संपूर्ण प्रत्यार्पणानंतर काय काय आम्ही कारवाई केली याची माहिती दिल्यानंतर दिल्लीमध्ये पोलीस कोठडी मिळेल आणि एनआयएचे एनआयए महासंचालक आहेत सदानंद दाते यांच्या नेतृत्वात एक चमू गठीत करण्यात आली आहे। ही चमू तहव्वूर राणा यांच्याकडून संपूर्ण माहिती घेईल। सोबतच 26 अकराच्या हल्ल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झालेले आहेत, त्या संदर्भात याचे काही संबंध आहे का, याचे काही लागेबांधे आहे का, हे देखील पाहिलं जाईल आणि त्याच्या आधारावरती एनआयएच्या वतीनं निर्णय घेण्यात येईल आणि त्यानंतर मुंबई पोलिसांना किंवा मुंबईतील एनआयएच्या तपास पथकाला खास करून तहव्वूर राणाची कोठडी देण्याची शक्यता आहे। पण प्रथमतः दिल्लीत ही चौकशी होईल, त्यानंतर मुंबईत ही चौकशी होण्याची शक्यता आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।